हॅलो. डॉक्टर सलील कुलकर्णी यांचा अतिशय एक सुंदर असा लेख काल वाचनात आला. बऱ्याच जणांनी वाचलाही असेल, व्हायरल होतो आहे सध्या सगळीकडे. सो त्याच धर्तीवरती मला काही सुचलेल्या ओळी मी सादर करते आहे. उगाच वरवरचं सांत्वन कुणाचं करायला जाऊ नये. उगाच वरवरचं सांत्वन करायला कुणाचं जाऊ नये. कोलमडलेल्या जीवाला उगाच आपल्या फुटकळ आधाराचे टेकू लावू नये. भळाळत्या जखमेवर गुळगुळीत शब्दांच्या मलमपट्ट्या तर मुळीच बांधू नये. भळाळत्या जखमेवर गुळगुळीत शब्दांच्या मलमपट्ट्या तर मुळीच बांधू नये. दगदगत्या निखाऱ्यावर कृत्रिम कणवांचे शिंतोडे मुळीच उडवू नये. ज्याच्या त्याच्या दुःखाचे कढ ज्याचे त्याला पचवू द्यावे. ज्याच्या त्याच्या दुःखाचे कढ ज्याचे त्याला पचवू द्यावे. फार फार तर जवळ नुसते बसावे. त्याच्या वेदनेचे मूक साक्षीदार व्हावे. रडावेसे वाटले तर खुशाल रड म्हणावे. रडावेसे वाटले तर खुशाल रड म्हणावे. मी आहे, होईल सगळं ठीक, असे फुकाचे बांध घालू नये. जसा येईल तसा आवेग येऊ द्यावा, ओसरू द्यावा. जसा येईल तसा आवेग येऊ द्यावा, ओसरू द्यावा. स्वतःच्या सामंजस्यपणाचे प्रदर्शन तिथे मांडू नये. शेवटी ज्याची त्याची लढाई आहे, ज्याची त्याला लढायची आहे. शेवटी ज्याची त्याची लढाई आहे, ज्याची त्यालाच लढायची आहे. जिंकली तर ठीक, हारली तरी हार स्वतःच पत्करायची आहे. अशा वेळी जखमा त्याच्या कुरतडू नये. त्यालाही सगळं कळतंय. वळण्यासाठी फक्त आपण थोडा वेळ द्यावा. उगाच वरवरचं सांत्वन कुणाचं करू नये. कोलमडलेल्या जीवाला आपल्या फुटकळ आधाराचे टेकू लावू नयेत. आपल्या फुटकळ आधाराचे टेकू लावू नयेत.